नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। केरळच्या नर्सला येमेनमध्ये हत्ये प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कोण आहे ही निमिषा प्रिया आणि ती येमेनमध्ये का गेली होती? येमेनमध्ये ती काय करत होती जेणेकरून तिला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे? एकूणच हे सगळं प्रकरण काय आहे तेच आज आपण आपल्या या पोलीस माझा न्यूजच्या विशेष भागातून जाणून घेणार आहोत। तेव्हा पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या निमिषा प्रिया वय वर्षी 36 ह्या येमेनमध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। येमेन मधील राष्ट्राध्यक्षांनी देखील कोर्टाच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब मारल्यानं पुढील महिन्यात तिला फाशी होण्याची शक्यता आहे। निमिषा प्रिया येमेनमध्ये कशा गेल्या याविषयी सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत। 2008 साली निमिषा प्रिया आपल्या पती आणि मुलीसोबत येमेनला गेल्या। यमन हा सौदी अरेबियाच्या शेजारील देश आहे। दक्षिण भारतातील अनेक महिला ह्या चांगल्या पगारासाठी किंवा मग नर्सिंगच्या कामासाठी अरब देशामध्ये सतत जातात। 2014 साली आर्थिक अडचणींमुळे निमिषा प्रियाच्या पतीनं आणि मुलीनं भारतात परतण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्या स्वतः मात्र यमनमध्ये एकट्याच राहत होत्या। 2015 साली त्यांनी अनेक रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर स्वतःचं क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला। क्लिनिकसाठी स्थानिक भागीदाराची गरज भासते। यमनच्या कायद्यानुसार परदेशी व्यक्तीनं व्यवसाय सुरू करताना स्थानिक भागीदाराची आवश्यकता तिथे भासते। निमिषा प्रिया यांनी मग तलाल अब्दू मेहदी नावाच्या स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी केली आणि क्लिनिक सुरू केलं। यानंतर हे क्लिनिक सुरू असताना या दोघांच्या भागीदारी दरम्यान अनेक वाद झाले। 2017 मध्ये निमिषा प्रिया यांनी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली, पण स्थानिक कायद्यामुळे पोलिसांनी त्यांनाच अटक केली। तुरुंगात असताना निमिषा प्रियाला सल्ला देण्यात आला की आपल्या भागीदाराला नशेचं औषध देऊन बेहोश करावं आणि आपला पासपोर्ट परत घ्यावा आणि इथून पळ काढावा। तलाल मेहदी हा नेहमीच नशेमध्ये असायचा। तो नशेच्या आहारी गेला होता। यामुळं त्याला औषधाचा डोस दिला गेला, पण याचा परिणाम मात्र झाला नाही, कारण नंतर दिलेल्या जड डोसमुळेच त्याचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह लपवण्याचा तिनं प्रयत्न सुद्धा केला, मात्र पोलिसांनी निमिषा प्रियाला अटक केली। त्यानंतर तिला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। 2020 साली यमनच्या स्थानिक न्यायालयानं निमिषा प्रियाला मृत्यूदंड ठोठावला। 2023 पर्यंत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात चाललं, जिथं हा निर्णय कायम ठेवण्यात आला। येमेनच्या शरिया कायद्यानुसार जर पीडित कुटुंबाला ब्लड मनी देण्यात आली तर आरोपीला माफी मिळू शकते, असा न्याय आहे। एकूणच सध्याची परिस्थिती पाहता पीडित कुटुंबानं 3 कोटी रुपयांची मागणी केली होती, जी निमिषाच्या कुटुंबाला जमवणं कठीण होतं। भारतीय दूतावासानं देखील वकील आणि कुटुंबाच्या मदतीसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यात यश मिळालं नाही। भारत सरकारचे प्रयत्न पाहता या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याचं आश्वासन देण्यात आलं, मात्र यमनमधील विद्यमान स्थिती, हौती बंडखोरांचा प्रभाव आणि भारताचा सीमित राजनैतिक प्रभाव यामुळं परिस्थिती अधिक चिघळली आणि गुंतागुंतीची झाली। निमिषा प्रिया यांना फाशीपासून वाचवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येतील का आणि
ते यशस्वी होतील का हे एकूणच वेळ आल्यावर कळेलच. मात्र या प्रकरणात भारत सरकारनं निर्णायक भूमिका घेतली तरच या शिक्षेत बदल होण्याची शक्यता आहे. येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी 2017 पासून तुरुंगात असलेली भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला येमनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल अलिमी यांनी फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारतानं जाहीर केलं की निमिषा प्रियाला शक्य तेवढी सगळी मदत आम्ही देत आहोत. याबाबत एक निवेदन करण्यात आलं. या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की आम्हाला यमनमध्ये सुश्री निमिषा प्रियाच्या शिक्षेबद्दल माहिती आहे. आम्ही समजतो की प्रियाचं कुटुंब संबंधित पर्यायांचा शोध घेत आहे. सरकार या प्रकरणी सर्वतोपरी मदत करीत आहे. फाशीची अंमलबजावणी 1 महिन्याच्या आत होऊ शकते, ज्यामुळं कुटुंबाला धक्का बसला आणि तिला वाचवण्यासाठी तिथे कुटुंबानं वेळेवर धाव घेतली. निमिषाची आई प्रेमा कुमारी, जिचं वय आहे 57 वर्ष, फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी ती सध्या अथक प्रयत्न करीत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच येमेनमधील MRI सामाजिक कार्यकर्त्यांची संस्था सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ऍक्शन काउन्सिलच्या मदतीनं पीडित कुटुंबाला न्याय देण्याबाबत वाटाघाटी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. येमेनची राजधानी साना इथं तिच्या आईनं प्रवास केला. निमिषा प्रिया केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील परिचारिका आणि 2008 मध्ये रोजंदारी करण्यासाठी पालकांना आधार देण्यासाठी त्या येमेनला गेल्या होत्या. सुरुवातीला अनेक हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि तिने स्वतःच क्लिनिक उघडण्याचा प्रयत्न केला. 2017 मध्ये तिचा आणि तिचा येमेनी व्यवसाय भागीदार तलाल अब्दो मेहदी यांच्यात भांडण झालं, कारण तिनं निधीचा गैरवापर करण्याच्या कथित प्रयत्नांना त्याला विरोध केला. तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार प्रियानं तिचा जप्त केलेला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी मेहदीला हे औषधाचं इंजेक्शन दिलं होतं. मात्र दुर्दैवानं ओव्हरडोसमुळं त्याचा यात मृत्यू झाला. तिला देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती आणि 2018 मध्ये तिला हत्येचा दोषी ठरवण्यात आलं. 2020 मध्ये साना येथील एका ट्रायल कोर्टानं तिला फाशीची शिक्षा सुनावली आणि येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेनं नोव्हेंबर 2023 मध्ये हा निर्णय कायम ठेवला. तरीही त्यानं ब्लड मनीचा पर्याय खुला ठेवला. निमिषा प्रियाला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी कुटुंब आणि समर्थकांनी प्रयत्न सुरू ठेवल्यामुळे या प्रकरणाकडे मोठ्या प्रमाणावर आता लक्ष वेधलं गेलंय आणि परदेशात भारतीय नागरिकांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली गेलीये. मात्र हिला वाचवण्यासाठी आता भारत सरकार कशा पद्धतीनं आणखीन मोठे प्रयत्न करील किंवा मग निमिषा प्रिया हिचं जे कुटुंब आहे ते या सगळ्या प्रकरणातून तिला सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी होतील का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मात्र परदेशामध्ये जेव्हा आपण अशा पद्धतीनं नोकरी व्यवसाय करण्यासाठी जात असतो तेव्हा खबरदारी ठेवूनच आपण तिथं काम केलं पाहिजे, कारण प्रत्येक देशाचे कायदे, न्याय व्यवस्था ही वेगळी असते. एकूणच परिचारिका म्हणून निमिषा प्रिया तिथे काम करत होती, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मात्र अतिशय छोट्या कारणामुळे तिला एवढ्या मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. एकूणच हे प्रकरण कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे किंवा मग निमिषा प्रिया हिला फाशीची शिक्षा जी ठोठावण्यात आली आहे ती रद्द होईल का, तिला क्षमा मिळेल का, माफी मिळेल का, हे पाहणं आता औत्सुक्याचं राहणार आहे. तुम्हाला सुद्धा या प्रकरणाविषयी काय वाटलं किंवा कशा पद्धतीनं तुम्ही
या प्रकरणाकडे पाहताय याविषयी नक्की आम्हाला कमेंटमधनं कळवा. असाच वेगवेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्यासाठी येत राहू. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.